होई छोट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा होए तुलसीदास सदा हरिते राखी। पवन तनय संकट हरणं मंगल सीता सहित हृदय बसहु सुरभो। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्द श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान, उमापति महान, नमः पार्वती पतये, हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर पुरुषोत्तम भगवान की जय। सूत शौनकादिकांना विचारतात, महान भाग्यशाली वक्ता शुकदेवांनी पुण्यकारक कथा राजा परीक्षिताला सांगितली आणि राजा परीक्षिताला विचारलं की आता मी जाऊ का, तर ते हो म्हणाले, पण देवऋषी नारद राजाचा मोक्ष होईपर्यंत तिथे थांबले। संत आणि ज्ञानामध्ये एवढा फरक असतो। नारद थांबले कारण भगवंताची परमगती कशी आहे हे पाहण्याकरता। म्हणून संत कोणाला शेवटपर्यंत सोडत नाही। संताला भले लोक सोडून देव, संत नाही सोडत। म्हणून संताविण नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही। म्हणून त्यावेळेस सूत म्हणतात, भगवंताची कथा कोणत्याही युगामध्ये आनंददायिनी आहे। व्यास मुनींनी ही भागवती संहिता लिहिलेली आहे। व्यासांचे जे पुत्र महाशुक योगी ब्रह्मवेत्ता यांचं एक वैशिष्ट्य होतं, भेदभाव रहित होते। भेदभाव रहित होणं हे पराकाष्ठाची गोष्ट आहे आणि भेदभाव रहित होते म्हणून एकाग्रचित्त होतं। आपलं एकाग्र का होत नाही तर भेदभाव, आणि तोंडाने म्हणतात भेदाभेद मंगळ, आणि शैव वैष्णवात गेली। तुम्ही जर खूप खोलात गेले तर हे तुम्हाला वरचे रंग दिसतात, हे बहिरंग आहे। अंतरंगाची माणसं मिळणं कठीण आहे आणि म्हणून अंतरंगाचे माणसं लोकांमध्ये जास्त मिसळत। आपण मिसळ खाल्ल्याशिवाय राहत आणि मिसळमुळे भेसळ झाली। आधी भेसळ होते, म्हणून त्यामुळे एकेव समयी सर्व संग परित्याग करून नम्रपणे जाणारे शुक्राचार्यांच्या मागून त्याला पुरावा दिलाय की भेदरहित कसे होते। व्यास मागून निघाले आणि अरे पुत्रा असं हाक मारला। त्यावेळेला तलावावर स्नान करणाऱ्या अप्सरा ओल्या कपड्यानं जलक्रीडा करीत असताना शुकांना पाहून वरती आल्या आणि त्यांना भूमीवर मस्तक ठेवून नमस्कार केला। शुक भेदरहित होते, स्त्री पुरुष त्यांच्या डोळ्यामध्ये भेद नव्हता। त्यांना सगळे रूप भगवंत वाटत। व्यास आल्याबरोबर या सगळ्या स्त्रिया ओल्या वस्त्रासहित जलामध्ये गळापर्यंत बुडून गेल्या। व्यासांनी हे पाहिल्यावर, आता व्यासांना तर पुत्राचं दुःख होतं ना, पण त्यांना वाटलं की त्याला नमस्कार करताना मला पाहून मध्ये जाता, तर त्यावेळा व्यास सुद्धा ज्ञानी आहे, पण पुत्र स्नेहामुळे ज्ञान बाजूला चाललं गेलं।
आपल्याला सुद्धा कोणी कोणाचं नाही हे ज्ञान आहे, पण पुत्र स्त्री हे जे स्नेह आहे, या स्नेहामुळे ते आपल्याला आठवत. म्हणून देवाला रोज विनंती करायची. आत्ताच मला एका मुलीने विचारलं, दादा तुम्ही म्हणे 75-76 साली असं सांगितलं होतं की देवाची पूजा करताना देवाला आज्ञा मागायची. की खरंच आहे ते देवा मी आता तुमचं पूजा करायला घेतलो आहे, माझं तन मन लावून पूजा करून घ्या, आणि पूजा झाल्यावर ही माझी पूजा बरोबर आहे का नाही हे सांभाळून घ्या असं सांगितलं तिने. आत्ता मला सांगितलं. तर आधी ध्यानामध्ये आपण जेव्हा ध्यान करतो, आता या गोष्टी सगळ्यांना शास्त्राचं समजत नाही, म्हणून थोड्या गोड रूपानं वेगळ्या लोकांना सांगायच्या, म्हणजे ज्याला ते सहज अवगत होतं. ध्यान कसं करायचं आहे? शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. असं केलं की एकाग्रता येते, पण ही सगळ्यांना जमत नाही. म्हणून प्रार्थनापूर्वक, आता आपले वारकरी लोक येतात ना, ते कधी 12 वाजता आले तर आपली तिकडे आरती पेटते ना, आपण श्री आनंदा म्हणतात. ते म्हणे का अरे प्रार्थनाच करायची आहे ना. म्हटलं तुम्हाला कळायला खूप वेळ लागेल. प्रार्थना हीच आरती आहे ना, आरती हीच प्रार्थना. मी परवा त्या लोकांना सांगितलं ना, तुम्हाला कधी भागवतात ज्ञानेश्वराची आरती म्हणाल झाले तर तुम्ही नाही म्हणाल हां ज्ञानेश्वर, आणि मग ज्ञानेश्वर भगवान आहे पांडुरंग, पण तुम्हाला ते समजतच नाही ना. तुम्हाला समजलं पाहिजे अवतार पांडुरंगा, मराठीत समजलं पाहिजे. तुम्ही म्हणूच शकत नाही म्हटलं, कारण तुमची जी बुद्धी आहे ती नुसती आरतीवर आहे. पण आरतीमध्ये गम्य काय आहे? 2 शब्द आहे, गम्य आणि अगम्य. ज्याला अगम्य कळालं आहे त्याला गम्य सहज कळ. भगवंत एकला आहे आणि आपल्याशिवाय त्याला कोणी नाही, म्हणून तो भक्तांचा शोधात आहे. द्वारकेहून पैठण, नामदेव महाराज, सेना महाराज दाढी करायला चालले गेले राजाजी सेना करता. गोरवाचं चाक फिरवलं, कमी पडलं तर रुक्मिणी घेऊन आले, चाल विटा वाहते रुक्मिणी. तरी यत्किंचित गोरवा कुठे कमी पडले, लक्ष्मी थकून गेली, पांडुरंग थकून गेले. शेवटी गोरवा काकांनी सांगितलं, म्हणे मी तुला सांगितलं तू तुझं लग्न लावून दिलं तर तो त्यांचं लग्न लावून दिलं. देव हसले, अरे भाऊ या लग्नापायीच तर पद्धत झाल्या सगळ्या. असं आहे. नाथांनी लग्न लावून दिलं नाही, म्हणे आता नाही, मग माझं रुक्मिणी स्वयंवर लिहून काढ. म्हणून त्या अप्सरांना प्रश्न केला, त्या अप्सरांनी उत्तर दिलं, महाराज तुमच्या नजरेमध्ये भेदबुद्धी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला पाहिल्यावर वस्त्र परिधान करून पाण्यात गेलो. कारण कोरड्या वस्त्रानं शरीराचं अंगव्यंग दिसत नाही, ओल्या वस्त्रानं दिसतं, म्हणून आम्ही पाण्यात गेलो. उत्तर दिल्यावर स्त्री पुरुष भेदबुद्धी राहिलेली आहे असं व्यासांना कळालं. आणि त्यांनी, शुकदेव सांगतात, हे उन्मत्तप्रमाणे मुक्यासारखे फिरतात आणि ते निघून गेले. आमच्याकडे पाहिलंही नाही, विचारलंही नाही आम्हाला काही. आम्ही त्यांना किरकोळ वाटलं. व्यास हात मारत मारत निघून गेले. अप्सरा आपल्या कामात निघून गेल्या. त्यावेळेला शुकांनी वृक्षाच्या द्वारानं, नदीच्या द्वारानं त्यांना उत्तर दिलं. काल सांगितलं होतं की त्यामध्ये शुकांनी प्रवेश केला आहे योग मार्गानं. कारण घरातून निघून गेल्यावर हिमालयावर तपश्चर्या केली, तपाच्यानं योग साध्य केलं आणि व्यासांकडून भागवत आत्मसात केलं, म्हणजे भक्ती आत्मसात केली. आणि म्हणून शुकासारखा जगात वक्ता नाही. हे सुता हो, अभिमन्यूचा पुत्र जो परीक्षित राजा, हा भगवत भक्त श्रेष्ठ आहे असं म्हणतात. कारण
त्याचं जन्म आणि कर्म हे विजयी आहे. म्हणून आम्हाला तुम्ही त्याचं जन्म आणि कर्म सांगा. पांडवांची कीर्ती वाढवणारा चक्रवर्ती राजा परीक्षित आपल्या राज्य संपत्तीचा त्याग करून भागीरथी तीरावर मरणाच्या संकल्पाने बसला आहे. हे कसं शक्य झालं? सूत म्हणतात, शत्रू आपल्या कल्याणासाठी पुष्कळ नजराने अर्पण करून राजा परीक्षितानं राजाच्या पाप ठेवलेल्या आसनावर नमस्कार करता वीरानं स्वतः तरुण असून सुद्धा त्याग केला आहे. लक्ष्मीसह प्राणाचा त्याग करणं. जे लोक भगवत पारायण असतात त्या लोकांचं कल्याण, समृद्धी आणि ऐश्वर व्यक्तिगत स्वार्थ नसल्यामुळे त्यांना कशाची किंमत नसते. मग राजा परीक्षिताने घरी का भागवत सप्ताह केला नाही? मरणाच्या वेळा सगळी सोय राहिली असती. नाही, सर्व संघ परित्याग करायचा. आपल्या पुत्रा जन्मेजयाला गादीवर बसून राजा परीक्षित निघून गेला. तर त्याचं जन्मसुद्धा अद्भुत आहे आणि कर्मसुद्धा अद्भुत आहे आणि निर्वाणसुद्धा अद्भुत आहे. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिन्ही वर्णातून निरनिराळ्या वेदाखेरीज अन्य पुराणाच्या सर्व वाण्यांनी पारंगत असलेले सूत म्हणतात, हे शौनदाग होतो, कृतत्रेता आणि द्वापार आणि कली या चारी युगामध्ये भगवंताच्या कथेचं वर्णन कायम राहणार आहे आणि हे व्यासांनी केलं आहे. आता कथा सांगतात. एके दिवशी सरस्वतीच्या पवित्र नदीच्या तीरावर नदीचं स्नान करून नित्यकर्म करून एकांत वेळी बद्रिकाश्रमामध्ये व्यास बसलेले होते आणि भूत भविष्य जाणणारे व्यास ऋषी कालाच्या वेगाचा विचार करत होते की कालानं पंचमहाभूतात्मक हा जो ऱ्हास सुरू केलेला आहे, म्हणजे तेव्हापासून सुरू झाला आहे ऱ्हास, कलियुग सुरू झाला तेव्हापासून पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश याचा ऱ्हास सुरू झाला आहे, म्हणजे नाशाकडे जात आहे. पहा तुम्ही, एवढं तापमान लोक म्हणता पाहिलं नाही, इतक्या वर्षात नाही पाहिलं, असा पाऊस नाही पाहिला, अशी थंडी नाही पाहिली. त्या बद्रीनाथ केदारनाथला आता बर्फही पडतोय, पाऊसही पडतोय आणि ऊन आहे, तिन्ही ऋतू आहे. नाही तर साधारणतः अक्षय तृतीयेनंतर बर्फ पडत नाही, पण पडतोय. म्हणून लोकांना रेनकोट, छत्र्या, गरम वस्त्र हे सगळे घालावे लागत आहे. शून्यावर तापमान चाललं जात आहे, तरी लाखोने लोक आहे. आता एवढ्या लाख लोकांनी जर आईबापांना वागवलं तर किती आनंदाचे दिवस येतील. पण जाऊन सुद्धा वागवतील याची गॅरंटी नाही, कारण ते करमणुकी करता गेलेले आहे. अमरनाथ पिंडीचं दर्शन घेतल्यावर पोराला सद्बुद्धी व्हायला नको का आईबापांना वागवण्याची? पण कुठे होता, जाऊन आले, 4 वर्ष झाले पण काहीच पत्ता नाही. सद्बुद्धीच्या ठिकाणाने आणखी एवढ्यानं कर्रो सारखा बोलतो, कर्रो. आदर बुद्धी नाही, आदर प्रेम नाही. दर्शनानं सुधरतो मनुष्य कोण? जो पुण्यवान आहे तो. ज्याचं पुण्य नाही तो दर्शनाने सुधरत नाही. यात्रा कंपनीवाल्यांनी किती दर्शनं घेतलेले आता, फक्त मारतोच तरी सगळ्यांचे. त्याला कधी सांगितलं किंवा तुम्ही कांदा लसण टाकून, लोकही तयार होता बरं यात्रेत. तो पावडर टाकतो, टेस्ट म्हणजे कांद्याची पावडर आणि लसणाची पावडर. काय रे हरामखोरा, लोक नाही सांगताय ना, तू का पाप घेतो? नाही म्हणे, कावळे गुरुजींनी सांगितलं म्हण टाकाला.
असं आहे ते. हे कळायला पाहिजे ना. तर बुद्धी सुधरते असं नाही आहे. तर बुद्धी सत्संगानं सत्श्रवणानं की काय करावं आणि काय करू नये हे विवेकानं ठरवावं लागतं. म्हणून त्यावेळेस शक्तीचा ऱ्हास झाला, धैर्य कमी होत चाललं, लोकांची बुद्धी मंद बुद्धी झाली आणि माणसाचं आयुष्य अल्पायुष्य झालं. जगामध्ये दुर्भाग्य वाढायला लागलं, सद्भाग्य कमी व्हायला लागलं, ज्ञानदृष्टी कमी झाली आणि भोगदृष्टी वाढली. आणि याविषयी व्यासांनी चिंतन केलं की आता काय करायचं. सगळं ऱ्हासाचं कारण आहे, सगळं ऱ्हासाचं कारण आहे. म्हणून नंतर 4 ऋत्विजांनी हवन करून वेदोक्त कर्म केलं आणि तिथलं वातावरण शुद्ध केलं. व्यासांचे जे शिष्य होते त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञ करून वातावरण शुद्ध केलं. आणि वातावरण शुद्ध केल्यानंतर मग व्यासांना विचार आला की जगाच्या कल्याणाकरता आणखीन काही लिहिलं पाहिजे. पण काय लिहावं. तेव्हा भगवंताने देवऋषी नारदांना व्यासांच्या आश्रमाकडे वळवलंय. संत स्वतःहून कुठे जात नाही. त्यांना माहिती आहे जिथे जाल तिथे जंजाल. आता बा तुम्हाला टी व्हीवर जो कथा सांगणार आहे त्याची डिटेल माहिती दिलेली असते. किती गायी जेवता, किती माणसं जेवता, पाणी कसं टाकतात, ते पुऱ्या कशा वाटतात, हे सगळं दाखवलं जातं. म्हणजे जंजाल पुढे असतं. एका भागवतामध्ये 400 लोकांचे फोटो ठेवायचे भागवत करायचं. मग आता 400 लोकांचा सामुदायिक कसं काय करता येईल. केलंय ना, आठवतं ना. काय मिळालं, फक्त पैसा. वक्त्याची पीडा गेली नाही. बरं तुम्ही काही व्यास नाही किंवा शुक नाही तर एवढ्या लोकांचा उद्धार करून टाकाल. काय मिळालं, दगड मातीला तो पैसा उपयोगाला आला. हे रहस्य लक्षात आलं पाहिजे की आपण ज्ञानी आहोत, संत आहोत, संत म्हणतो, पण आपण करतो काय. त्यावेळा ते म्हणाले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे निरनिराळे इतिहास पुराण आणि 5वा वेद महाभारत. वेदामध्ये पैल नामक ऋषीनं ऋग्वेदाचं अध्ययन केलं, जैमिनी ऋषींनी सामगायनाचं अध्ययन केलं, यजुर्वेद निष्ठात वैशंपायनांनी केलं. हे जाणण्याकरता सुमंत नामक ऋषीने अथर्ववेदाचं ज्ञान केलं आणि इतिहास पुराणामध्ये रोमन पारंगत झाले. त्या सर्व ऋषींनी वेदाचे अनेक विभाग केले, तसे शिष्य निर्माण केले. पण जेवढे शिष्य निर्माण झाले तेवढे मत होऊन गेले. म्हणून घरात 4 पुत्र असावे पण पित्या वचनानं चालावे. रामासारखे 4 मुलांचे 4 मत झाले की 12 खिडक्या, 6 दरवाजे झाले, वेगळे निघाले. असं आहे. आपला एक ठिकाणावर राहत नाही तर 4 जाऊ दे. आणखीन काय म्हणता, एकुलता एक. तो देतो रोज एक दणका. हे मणके जे खराब होता ना, या दणक्यांमुळेच होतं. ते संसाराच्या दणक्यामुळे, रस्त्याच्या दणक्यामुळे कमी आहे, संसाराच्या दणक्यामुळे. म्हणून जे वेद पूर्वी बुद्धिमान पुरुषांनी धारण केले तेच वेद विद्यमान पुरुष नाही, मंदबुद्धीचे लोक सांगतील म्हणे पुढे.
विद्यमान पुरुषानं सांगणं वेगळं आणि मंदबुद्धी आज काय कोणी सीडी ऐकून घेतो, रेकॉर्ड ऐकून घेतो, बोलून टाकतं ते. म्हणून वेदाचा श्रवणाचा अधिकार नाही, पण अधिकार घेतील आणि कल्याण करण्याच्या ऐवजी द्रव्य घेतील. शौनक ऋषी हो सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सदा प्रवृत्त असणारे व्यास चिंतातूर बसले आणि सरस्वतीला प्रार्थना केली की एवढ्या बद्रिकाश्रमामध्ये राहून मी अजून तर्क आणि कुतर्कच करतोय, स्वतःवर चिडले. केव्हा केव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही ना, तेव्हा आपण स्वतःवर चिडतो की काय उपयोग झाला माझा. जसा एखादा मनुष्य PhD झाला आणि त्याचा मुलगा जर शिकला नाही तर त्याला काय येते, चीड येते की काय. म्हणून मी नैष्टिक ब्रह्मचार्य व्रत धारण करून सुद्धा वेद, गुरु आणि अग्नी यांच्याशी निष्कपटपणे वागून सुद्धा मला कलियुगाकरता ज्ञान लिहिता येत नाही, याच्यासारखं दुःख नाही. या वेदाचा अर्थ लावला, सगळ्यांना अधिकार योग्यतेनं दिला, तरी काय करावं. तेव्हा अशा चिंतेमध्ये बसले असताना, व्यासमुनी बसले असताना देवऋषी नारदांचं भजन त्यांना ऐकू आलं. जय नारायण हरिनारायण, हरिनारायण हरिनारायण. आणि तात्काळ उठले आणि व्यासांनी नारदाला अभ्युसदान दिलं. उठून उभे गेले, पुढे गेले. आता तसं पाहिलं तर नारद लहान, व्यास उठून गेले. म्हणून आपल्याकडे कोणी आलं की उठून जायचं आणि त्याला आत घ्यायचं. लहान का असे ना, लहान मुलगा का रे बा काय आला रे, काय ताई काय आली. आपल्या घरी कोणी आलं की त्याला आपण आदर दिला म्हणजे आपल्या घरात पुण्याचा संचय होतो. आणि त्याचा अनादर केला मग तर काय बोलून या तुम्ही, मी कशाला बोलू. वाईट गोष्टी बोलण्याकरता टेज नाही, तुमचं तुम्ही चाललंय. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भेद केला इकडचे तिकडचे की आणखीन महापाप. नणन आले की डोकं उठाड आणि मुली आल्या की अरे बापरे स्वर्ग तुल्य. हे असं येणाऱ्या माणसामध्ये भेद नाही करायचा. भेदाभेद अमंगळ हे नुसतं बोलायचं आहे. म्हणून सर्व धर्मापेक्षा नारद म्हणाले हरिकीर्तनाचा महत्त्व आहे. आणि आता हरिकीर्तन 5व्या अध्यायात सांगतात. सूत म्हणाले, हातामध्ये विणा घेऊन सुखाने बसलेल्या नारदांना व्यासांनी विचारलं की नारदा, अरे तू एवढ्या बद्रीनारायणच्या वनामध्ये फिरता फिरता आनंदाने जय नारायण हरिनारायण म्हणतोय आणि मी इथे बसल्यावर मला करतोय, काय कारण आहे. म्हणजे महाराज तुम्ही जगाची चिंता करताय ना. म्हणाले हो, मग जगाची चिंता करताना जग निर्माण करण्याचा विचार नाही केला तुमच्या डोक्यात. हे जग ज्याने निर्माण केलं आहे त्याचा विचार करा. तुम्ही शास्त्र लिहिलं आहे, वेद लिहिलं आहे, असं केलं की तसं, तर हा मंत्र असं म्हणायचा, ते मंत्र, पण देवाचं गुणान वर्णन कुठे तुमच्याकडे आहे. तर ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे त्या नारायणाचं चिंतन करा. तो नारायण तुम्हाला बरोबर सांगेल. म्हणून 4 श्लोकाचं जे भागवत होतं, चतुश्लोकी भागवत, ते चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवानं नारदाला दिलं होतं, नारायणानं ब्रह्मदेवाला दिलं होतं. परंपरा बघा. आणि ते चतुश्लोकी भागवत श्लोकाचं व्यासांपुढे ठेवून दिलं की हे असं आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी.
जगाचं तत्व आहे आणि तत्व हे ब्रह्म आहे. मग ब्रह्म कसं वाढत जातं ते सांगितलेलं आहे. पहा आपल्यामधलं सुद्धा तेज कमी होत जातं. आता बरेच लोकांचे चेहऱ्याचं ते म्हणतं योगा करतो. आता योगा करून तेज वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? पण लोक म्हणतात मी योगा करतो म्हणून तर म्हटलं नाही रे भाऊ, आणि 1 महिन्याने येतो असतो दादा तुम्ही म्हणत होतं ते खरं आहे. ते निश्चित चेहरा तेव्हाच दिसतो. योगम बलम अशी. आता तुम्ही व्यायाम करता तो ठीक आहे, म्हणून ते म्हणतात, व्यास म्हणाले नारदा तुम्ही जे सांगितलं ते माझ्या ठिकाणी होतं, पण ते अंतरात्म्यातून बाहेर पडलं नाही. मूळ कारण ब्रह्मदेवाचे तुम्ही पुत्र आहात. मी म्हणून तुम्हाला विचारतो, तुम्हीच संपूर्णपणे जाणतात असंग आणि संग या सृष्टीचा नियता पुराण पुरुष आपल्या संकल्पानं मायेचं तत्व निर्माण करतो. म्हणजे कसं करतो तर सत्व रज आणि तम या 3 गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करतो. म्हणून पहिला श्लोक काय सांगितला आहे? जन्माद्यस्य यतोन्मता. भगवंताचा परिचय करून दिला आहे की परमात्मा कसा आहे, सत्य आहे. आणि सत्याचं स्वरूप कसं आहे तर सत्यम परम धीमहि. सत्य हे अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सत्याचा आश्रयाकरता परमात्मा जगामध्ये सत्याच्या प्रचाराकरता सत्याच्या अनुभवाकरता फिरणार आहे. आणि म्हणून देवर्षी नारदाला सत्यनारायणाचीच कथा सांगितलेली आहे. आणि बघा तुम्ही लग्नात मंगल कार्याला त्याच्यानंतर दुकानाच्या उद्घाटनाला सत्याचं पूजन सांगितलं आहे. तो छोटासा पूजेचा विधी आहे, पण आपल्याला वाटत नाही, पण तो सत्याचा आहे. त्याच्यामध्ये असत्य बोलल्यानं काय होतं, सत्य बोलल्यानं काय होतं, सत्याचा त्याग केल्यानं काय होतं, हे सगळं सांगितलेलं आहे. पण आपण कथा म्हणून सोडून देतो. लवकर उरकवा गुरुजी. महान भाग्यशाली पराशरनंदन व्यासांनी शरीर अभिमान सोडला, मनाचा अभिमान सोडला आणि संताला विचारलं, त्यामुळे परमसंतोष प्राप्त झाला. संतोषम परमम धामम. संतोष हे परमधाम आहे. असलेल्या स्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीमध्ये संतोष मानणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण मानत नाही तोपर्यंत ते आपल्याला प्राप्त होत नाही. जोपर्यंत आपल्याला जाणीव नाही तोपर्यंत आपल्याला तरी, म्हणून भगवंत महाराज काय म्हणतात, जाणीव नेणेवी भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. जोपर्यंत जाणीव नेणीव कळत नाही तोपर्यंत हरी हरी कर. हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. म्हणून व्यास म्हणाले, नारदा तुम्ही अंतरात्मा तुमचा जागा आहे, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, तुम्ही सगळे जाणतात. सूर्याला दुसऱ्याचं उदाहरण देता येत नाही, त्याप्रमाणे तुम्ही मला काहीतरी शुद्धता सांगा. तेव्हा नारद म्हणाले, व्यास वेदव्यासा तुम्ही भगवंताच्या परमयशाचं वर्णन करा. बस नारदाने सांगून टाकलं परमयश. त्या परमयशाचं वर्णन करा. अंतर्यात्मी भगवान शुद्ध यशाच्या